मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबरला बीडमध्ये महाएल्गार सभा होणार आहे। आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा यावेळी उपस्थित असतील। बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याची तयारी करण्यात आलेली आहे आणि या तयारी संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीड येथे 17 ऑक्टोबर रोजी ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे आणि आता या मेळाव्याची तयारी देखील सुरू आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, या चौकामध्ये असा बॅनर लावण्यात आला आहे। बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात अशा पद्धतीचे बॅनर लावून ही तयारी केली जाते। याबरोबरच समता परिषदेचे कार्यकर्ते असतील, ओबीसी आंदोलनासाठी कार्यरत असलेले जे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून जिल्हाभरात बैठका देखील घेतल्या जात आहेत। या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहावे यासाठी हा सगळा प्रयत्न केला जातो। आपण जर पाहिलं तर या बॅनरवर भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचे देखील फोटो आहेत आणि ते देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। गतवेळी जो मेळावा आयोजित करण्यात आला होता तो अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आला होता आणि त्यावेळी चर्चा रंगली होती ती म्हणजे लक्ष्मण हाके यांच्या फोटोची। गेल्या वेळच्या बॅनरवर लक्ष्मण हाके यांचा फोटो नव्हता, तसेच ते मेळाव्याला उपस्थित राहणार किंवा नाही याबाबत देखील संभ्रम होता। परंतु आता यावेळी मात्र ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय आणि त्यांचा फोटो देखील या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं आणि मगच मेळावा घ्यावा असं त्यांनी आवाहन केलंय, अन्यथा आम्ही या मेळाव्याला विरोध करू असं देखील त्यांनी म्हटलंय। आता या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झाला असून आता या मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलतात आणि ओबीसी आंदोलनाची दिशा बीडमधून कशा पद्धतीने ठरवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। Thank you.